गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष समास 3रा श्रवण निरूपण नाम श्रीराम समर्थ। समर्थांनी दशक 3रा श्रवण निरूपण। तर श्रवण आणि निरूपण, श्रवण म्हणजे काय? समर्थ सांगतात, जगात अनेक गोष्टी आपण ऐकतो. व्यापार, धंदा, राजकारण, वादविवाद, संवाद, स्तुती, निंदा, अध्यात्म, पण जे आत्मकल्याणाला उपयोगी पडते. समर्थ सांगतात, जे आपल्या आत्मकल्याणाला जे उपयोगी पडते ते खरंच श्रवण आहे. समर्थांनी श्रवणाचे 3 टप्पे सांगितलेले आहेत. एकाग्रतेने ऐकणे, विवेकाने विचार करणे, आणि 3रं म्हणजे आपल्या अंतरीमध्ये आणणे, आचरणात आणणे. हे खरं श्रवणाचे मुख्य 3 टप्पे आहेत. समर्थ सांगतात, केवळ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे. जर आपण बैठकीला असून नुसतं जर ऐकत असू, श्रवण म्हणजे ऐकत असू आणि तसं वागत नसू, तर ते श्रवण नाही. ते फक्त शब्द ऐकणं आहे. जर मन दुसरीकडे भटकत असेल तर ते श्रवण नसून केवळ शब्द ऐकणे आहे. समर्थ स्पष्ट सांगतात, श्रवण कधी होतं? जेव्हा अध्यात्म ऐकून, निरूपण ऐकून जीवनात बदल होत असेल तर ते श्रवण आहे, नाहीतर निष्फळ आहे. आणि समर्थ देतात, श्रवणामुळे, योग्य श्रवणामुळे अज्ञान कमी होते, मन स्थिर होते, विवेक जागृत होतो, अहंकार कमी होतो. म्हणून समर्थ सांगतात, श्रवणातून मनन आणि नंतर निजध्यास, अंतर्मुख चिंतन होतं. आणि इथं समर्थाने सांगितलं श्रवण निरूपण. मागे समाजात आपण शिवशक्ती निरूपण ऐकलं होतं, श्रवण केलं होतं. त्याचा पुढचा भाग समर्थांनी इथे दिलेला आहे, श्रवण निरूपण. समर्थ श्रोत्यांना सांगतायत, दासबोध लिहिलाय 20 दशकांचा लिहिलेला आहे. आता आपण आहोत 17व्या समासावर. सतरा समास श्रवण केल्यानंतर श्रोते म्हणतायत की आता आम्हाला 80% दासबोध समजलेला आहे, आता फक्त 20%च राहिलेलं आहे, आम्हाला सर्व माहिती आहे, अजून किती सांगणार, असे श्रोते वक्त्याला विचारायला लागले, समर्थांना विचारायला लागले. 20 दशकांचा समास आहे, आता आपण 17व्या समासावर आहेत. 200 समासापैकी 170 समास, 172 समास आता झालेले आहेत. आम्ही आत्तापर्यंत एवढं श्रवण केलेलं आहे, अजून 20 समासामध्ये फक्त तुम्ही अजून किती निरूपण देणार? 80% आता आमचं निरूपण ऐकून झालेलं आहे, असं श्रोते म्हणतात. तर समर्थ सांगतात पुढे ओव्यामध्ये, थांबा थांबा, ऐका ऐका, आधीचं ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. समर्थ सांगतात, श्रोते हो, थांबा थांबा थांबा, 2 वेळा सांगितलंय, थांबा थांबा, थोडं थांबा. कारण आपण जे ऐकलंय 17 समासापर्यंत ते तर श्रवण होतंच, पण आता श्रवणाचं सार जे ऐकायचं आहे ते इथून स्टार्ट होणार आहे. थांबा थांबा, ऐका ऐका, थोडं थांबा. समज सांगतात, मी काय सांगतोय ते सावधपणे ऐका, त्यापूर्वीच ग्रंथ बाजूला सारू नका. जे काय मी सांगणार आहे, श्रवण निरूपण सांगणार आहे, ते सावधपणे श्रवण करा, ऐका. समोर सांगतायत,
श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण. सूचित करुण अंतकरण, ग्रंथामध्ये विवरावे. समज सांगतात दुसरी ओवी आहे. श्रवणामध्ये सार श्रवण आहे. अनेक प्रकारच्या ऐकण्यात सर्वोत्तम ऐकणं म्हणजे अध्यात्माचे श्रवण. फक्त कानांनी ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे. समज सांगतात. तर मन शुद्ध चित्त करून विचारपूर्वक ऐकून त्याचा अर्थ समजून घेऊन जर तुम्ही तसं वागलात तर ते खरं श्रवण आहे, नाही तर श्रवण नाही. पुढे समर्थ सांगतात, श्रवण मरणाचा विचार, निज ध्यास साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उद्धार, बोलिलेची नये. समर्थ सांगतात फक्त ऐकणे पुरेसे ज्ञान नाही. श्रवण मननाने ब्रह्मविचार ठसून त्यांचं निजध्यास करण्याने आत्मसाक्षात्कार होतो. जे ऐकले ते निजध्यास आत्मचिंतन केले तरच साक्षात्कार होतो. आणि श्रवण सांगतात क्रमाने सांगितलं. श्रवण केलं, ऐकलं, श्रवण केल्यानंतर मनन करायचं आहे. मनन केल्यानंतर निजध्यास, निजध्यास नंतर अनुभव. हा क्रम पूर्ण झाला की तिथे ज्ञान जिवंत होतो आणि तिथे रोकडा मोक्ष मिळतो. म्हणजे ते उद्धारीचं नाव सुद्धा समजण्यात काढू नका. फक्त हा टप्पा दिलेला आहे. तसं आपण वागत नाही आहे. बैठकीला आहेत आपण, काही कारण 3 वर्ष झालेत, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झालेत. फक्त श्रवण करतोय, ऐकतोय. श्रवण नाही, ऐकतोय. परत बाहेर आल्यावर जायचे थे. समज सांगतात ऐकणं पुरेसे नाही. ऐकून झाल्यावर श्रवण केल्यानंतर आपला आत्मचिंतन करणे योग्य आहे. तेव्हाच साक्षात्कार होईल. आणि ते 4 टप्पे दिलेले आहे. श्रवण, मनन, निजध्यास. आणि शेवटी तुम्ही कसं वागताय त्याच्यावरून ते अनुभव होतो आणि त्याच्यावरून समजतं की हा श्रवणातला आहे की नाही आहे. नाना रत्ने परीक्षिता, अथवा वचने करिता, उत्तम सोने पुटी घालता, सावधान असावे. म्हणजे समज सांगतात नाना रत्ने परीक्षिता. रत्ने म्हणजे सोनं चांदी. जे आपण रत्न पाहतो ते आपण नाना रत्नांची परीक्षा करतो. आपण बघतो तेव्हा आपल्याला त्याचं वजन करताना, उत्तम सोने मुशीत घालताना अत्यंत सावधान असावं लागतं. जेव्हा आपण ज्वेलरीमध्ये जातो एखादा रत्न घेण्यासाठी, सोनं, हिरा काही असेल तर ते आपण तपासतो. तसंच आध्यात्मिक विचार करताना सुद्धा परीक्षा करून स्वीकारायचं आहे. तिथे अंधश्रद्धा चालत नाही, तर विवेक हवा आहे. जिथे आपण कोणती गोष्ट घ्यायला जातो तिथे आपण 10 वेळा विचार करतो, तेव्हा ती गोष्ट आपण घेतो. त्यांनी भाव बरोबर लावलाय का, खरं आहे का, तो खरंच सोनं आहे का, फसवत तर नाही आहे ना, लोकांना किती रुपयात दिले ना, आपल्याला किती रुपयात देतोय. उद्या जर तो पिवळा आहे तो पांढरा पडणारा नाही ना. आपण किती विचार करतो. कोणती गोष्ट असू दे, सोन्याचंच नाही, कुठलं असू दे, तरी आपण त्याला 10 वेळा विचार करतो. मग तसंच समोर सांगतात आध्यात्मिक जीवनात सुद्धा तसंच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला विचार करून बोलायचं आहे. प्राचीन काळात जे धारदार वस्त्र होते ते सर्व ते धारदार वस्त्रच आहेत. बाण समजा, गदा समजा, दुसरं काही असेल, धारा वगैरे, ते वजनदार वस्तू होत्या, धारदार वस्तू होत्या. पण कलियुगामध्ये जी जीभ दिलेली आहे समोर सांगतात ती एवढी वज्र आहे, ती वस्त्रापेक्षा म्हणजे कोणत्याही भालापेक्षा किंवा काय म्हणतो आपण धनुष्यबाणापेक्षा ते अंतरी लागणार आहे. जर कोणता बाण वगैरे लागला तर आपल्या बाहेरी जीवनाला लागेल, बाहेरी शरीराला लागेल. पण जर जिभेवरून जर ताबा सुटला तर तो अखंड मरेपर्यंत ध्यानात राहतो. समोर सांगतात
कोणताही विचार काय बोलायचा असेल तर आपल्याला 10 वेळा विचार करून तेव्हाच बोलायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही आध्यात्मिक असाल तर तुम्ही परीक्षेवर आहात असं समजून चालायचं आहे. आपल्या इथून काहीही होता कामा नये समर्थ सांगतात. कारण तुम्ही आध्यात्मिक आहे, लोकांचे डोळे तुमच्यावर आहेत. आपल्याला विषय विकारांपासून अलिप्त राहायचं आहे. आणि जर आपण श्रवण करून जर आपण विषय विकारांच्या आहारी गेलो तर आपल्याला श्रवण होणं शक्य नाही. ही एक परीक्षा आहे. समर्थ सांगतात परीक्षा करून स्वीकारायचं आहे. तर त्यासाठी विवेक हवा आहे. नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे. समर्थ सांगतात जसं व्यापारी नाणी मोजून घेतो, मोजून घेताना पदार्थाची परीक्षा करताना विवेकी मनुष्याशी बोलताना सावध असावं लागतं तर त्याचा धंदा होतो. जर तसं साधकाने विचार मोजावे, कोणता विचार खरा, कोणत्या शब्दांचा खेळ खरा हे ओळखणं म्हणजे खरं श्रवण. समर्थ सांगतात समर्थ आपल्याला बाहेरचे ज्ञान देतात ते आपल्याला अंतरी ओळखायचं आहे. जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देव क्षोभे. म्हणजे जैसे लाखोलीचे धान्य, जसं शेतकरी लाख मोलाचं धान्य जेव्हा चांगलं ठेवतो, धान्य वेगळे ठेवतो, तसंच जीवनात आपल्या चांगलं विचार निवडून ठेवायचे आहेत, बाजूला ठेवायचे आहेत. सगळं ऐकलं तरी सार घेणं महत्त्वाचं आहे. समज सांगतात आपण जीवनात आत्तापासून जन्मल्यापासून आत्तापर्यंत जेवढं काही ऐकलं ते सर्व चांगलंच ऐकलं असं नाही, वाईटसुद्धा ऐकलं आहे. पण समज सांगतात जे सार आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि जे असार आहे ते त्यागायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला विवेक पाहिजे, श्रवण पाहिजे, तेव्हाच या गोष्टी होतील. एकांती नाजूक कारभार, ते असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुण विचार अध्यात्म ग्रंथी. समर्थ सांगतात एकांची नाजूक कारभार, एकांतात बसून एखाद्या नाजूक गोष्टीवर आपण जेव्हा गुप्तपणे बोलतो, चर्चा करतो आणि असे तेथे समर्थ सांगतात सावध राहावा, तत्पर राहावं लागतं. म्हणजे त्याच्यापेक्षा अध्यात्म ग्रंथाचा विचार करताना कोटी गुणांनी सावध राहायचं आहे आणि तिथे तत्पर असावं लागतं. समर्थ सांगतात एकांती नाजूक करावे, ते असावे अति तत्पर आणि कोटी गुण विचार अध्यात्म ग्रंथी. बाकी कुठे बाहेर बोलताना आपण नॉर्मल वेळ बोलत असू आपण विचार करतोच. पण समर्थ सांगतात जर अध्यात्म ग्रंथांचं काही आध्यात्मिक विचार जर काही तुम्हाला बोलायचं असतील तर ते गडबड करता कामा नये. जर समजत नसेल तर एकांत, शांत मन, सूक्ष्म विचार आवश्यक आहेत. ही गोष्ट सगळ्यांना लागू पडते, चांगली लागू पडते, कारण तुम्ही निरूपणात खोल जाण्याचा प्रयत्न करताय. काही न कथा गोष्टी पवाड, नाना अवताराचे चरित्र वाढ, त्या समस्तामध्ये झाड अध्यात्मविद्या. म्हणजे नाना कहाण्या, गोष्टी, पोवाडे, अवतारांची उत्तम चरित्रे या सर्वांपेक्षा या अध्यात्मविद्या जी आहे ती गहन आहे. समजतात फक्त कथा, पोवाडे, चमत्कार ऐकण्यात वेळ घालवू नका. त्यातून तत्वज्ञान काढले तर काहीच उपयोग नाही आहे. गत गोष्टीचे ऐकले तेने काय हातासी आले, म्हणते पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की. म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी काय ऐकून लाभ झाला तर म्हणतात पुण्य प्राप्त झालं, पण ते दिसून येत नाही.
पुढे सांगतात समर्थ, तैसे नवे अध्यात्म सार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संवार, होत जातो. समजता अध्यात्म म्हणजे अनुभव, फक्त ऐकून बोलून उपयोग नाही. जेव्हा अंतःकरणात खात्री येते, प्रचिती येते, तेव्हा सर्व संशय नष्ट होतात. तशी गोष्टी आत्मसाराची नाही आहे. तेथे प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहे. आत्मविचार नीट कळला की अनुमानाचा संवार होत जातो. तर्क कुतर्क शंका नष्ट होतात. मोठे मोठे होऊन गेले, अध्यात्म करिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले, ऐसा कवनू. म्हणजे समज सांगतात, जगात जे थोर थोर मोठे पुरुष जन्माला आले, त्या आत्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिलं, आणि त्या आत्म्याचा महिमा वर्जू शकेल असं जगात कोण आहे? कारण समर्थ सांगतात, संपूर्ण सृष्टी चालवणारा जी शक्ती आहे ती एकच शक्ती आहे, आणि तोच म्हणजे आत्मतत्व. युगानुयुग एकटा एक, चालवितो तिन्ही लोक, तो आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहिजे. म्हणजे युगानुयुगे जो एकटाच तिन्ही लोकाला चालवत आलेला आहे, त्या आत्म्याचाच वारंवार विवेक करायचा आहे, त्याचीच भक्ती करायची, त्याचीच श्रवण करायचं आहे, तोच देव आपल्याला ओळखायचा आहे. प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकाचे कथन केले याचे सारखी. म्हणजे जे प्राणी जन्माला आले ते मरून गेले, ते जसे जसे वागले त्याप्रमाणे त्या वागणुकांचे वर्णन त्या इच्छेप्रमाणे केलेलं आहे. तसे त्यांना शिक्षा पाप पुण्य ते सर्व मिळत जातं आहे. जसे ते वागले जन्मापासून मरणापर्यंत जे काही त्यांचा लेखाजोखा आहे तो त्यांच्या डायरीमध्ये लिहिलेला आहे. त्यांच्या वागणुकीचे वर्णन इच्छेप्रमाणे केलेलं आहे. जेथे आत्मा नाही दाट, ते अवघे सर सपाट, आत्म्याविने बापुढे काष्ट, काय जाणे. म्हणजे जेथे आत्मज्ञान नाही तेथे जीवन वरवरचं आहे, समर्थ सांगतात. आणि ज्याला आत्मा कळला की त्याला ते जीवनाला दिशा मिळाली समजा. जेथे आत्मा प्रगट किंवा जागृत नसतो तेथे अवघे असून नसल्यासारखं आहे, समर्थ सांगतात. आणि आत्म्याविरहित असून लाकूड बिचारे काय जगणार, समर्थ सांगतात. पुढे सांगतात, आत्म्याविरहित असणारे लाकूड म्हणजे आपलं शरीर. लाकूड म्हणजे शरीर हे बाह्य आहे. आत्म्याविना काही श्वास घेऊ शकणार नाही. जर आपला आत्मा निघून गेला साधा आपला बोट इकडचं तिकडं हलणार नाही, ना आपण पिशवी उचलू शकत, काहीच होऊ शकत नाही, ना श्वास घेऊ शकत, ना डोळे उघडू शकत, जगूच शकत नाही. तो अंतरीचा अंतरात्मा ओळखायचा आहे. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान, दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेक सज्जन, तैसी हे जाणती. समर्थ सांगतात, असं हे आत्मज्ञान सर्व वरिष्ठ आहे. आणि यासारखं वरिष्ठ असून दुसरं श्रेष्ठ काहीच नाही आहे जगामध्ये. आणि सृष्टीत जे विवेक सज्जन आहेत तीच गोष्ट जाणतात. पृथ्वी आणि आप तेज, याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्वा तत्व बीज, ते वेगळेच राहिले. म्हणजे समज म्हणतात, पृथ्वी, पाणी, अग्नी हे स्थूल रूप आहेत, आणि ते स्थूल रूप असल्याने त्यांचा उलगडा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे दिसतो, आपल्याला उलगडतो. पण जो अंतरात्मा आहे ते सर्व तत्वांचं अधिकारण आहे, ते वेगळं राहतं. एकत्र असलं तरी ते वेगळं राहतं. वायूपासून पहिलीकडे जो कोणी विवेक पवाडे, जवळीचा आत्मा सापडे त्या पुरुषासी. समर्थ सांगतात, जो साधक
पंचमहाभूता पलीकडील म्हणजे वायू आकाश इत्यादी जाण्याचा विवेक करतो तो आत्मज्ञानाच्या जवळ पोचतो. म्हणजे स्थूल जगाच्या पलीकडचा सूक्ष्माचा शोध. आपल्याला सूक्ष्म पकडायचा आहे. आपण स्थूळामध्ये अडकून बसलोय. ही सर्व सृष्टी ही नश्वर आहे. काहीच शिल्लक नाही. तिथे आपण अडकून राहिलो, या संसारामध्ये अडकून राहिलोय. समज सांगतात आपल्याला याच्या बाहेर पडायचं आहे. वायूपासून पलीकडे जो कोणी विवेक आहे त्याचा अंतरात्म्याचा शोध घ्यायचा आहे. आणि तो विवेक पुरुषाला आत्मा स्वतःजवळच सापड समज सांगतात. सूक्ष्माचा शोध घ्यायचा आहे. जे आपण चौकटीमध्ये आहे त्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपल्याला विचार करायला सांगितलं आहे. वायू आकाश गुणमाया प्रकृती पुरुष मूळमाया सूक्ष्मरूपे प्रचित येया कठीण आहे. म्हणजे वायू आकाश गुणमाया म्हणजे वायू आकाश गुणमाया हे प्रकृती पुरुषाची मूळ माया आहेत. हे सर्व अत्यंत सूक्ष्म आहेत आणि याची प्रचिती येणे फार कठीण आहे. समोर सांगतात सृष्टी वायू आकाश हे गुण मायेतून तयार झालेले आहेत आणि सर्व माया आहे, बदलणारी आहे, नश्वर आहे. पण आत्मा जो आहे तो त्याच्या पलीकडे आहे. तो ईश्वर आहे. तो कधीही नष्ट होत नाही. त्याला आकार नाही, उकार नाही, निर्गुण आहे. मायादेवीच्या धांदळी सुष्मे कोण मन घाली समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. म्हणजे माया अत्यंत धांदली म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे. पण तिचा भेद करायला सूक्ष्म बुद्धीच लागते. फक्त बाह्यपूजा नव्हे तर अंतर्मुख चिंतन आवश्यक आहे. समोर सांगतात म्हणजे मायादेवीच्या धांदलीत सूक्ष्मात मन एकाग्र करायला कोणालाच जमणार आहे. जो कोणी समजू शकतो तो त्याचीच संध्यावृत्ती नष्ट होते. मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विवेक देहाती तो होऊन राये धन्य तो साधू. म्हणजे मूळ माया चौथा आहे. मग अगोदरचे तीन कोणते आहेत? देह मन बुद्धी हे मायाचे आवरण आहे आणि मूळ माया हा चौथा आहे. म्हणजे मी देह नाही अशी जाणीव झाली की तिथे विधेय भाव येतो आणि यालाच समर्थ साधू धन्य होय असं म्हटलेलं आहे. विधेय झाला पाहिजे म्हणून अहम ब्रह्मास्मी हे स्फुरण होता कामा नये. आणि अशा रीतीने जो देहातीत राहतो तो साधू आहे. विचारे ऊर्ध चढती त्यासीच ऊर्ध्व गती ये रस कळा दो गती पदार्थ ज्ञाने. म्हणजे जे विचाराने उद्वा चढतात म्हणजे अंतरात्म्याचा शोध घेतात त्यांनाच ऊर्ध्वगती प्राप्त होते. आणि इतर ज्या पदार्थाच्या ज्ञानावर समाधान मानतात त्यांना विषयोन्मुख झाल्याने अधोगती प्राप्त होतं. समर्थ अजून स्पष्ट सांगतात जो विचार उंचावतो जास्त करतो पुढचा विचार करतो त्याला जीवनात उन्नती मिळते. ती कोणत्याही गोष्टीमध्ये असो, संसारात असो, कामामध्ये असो, प्रपंचामध्ये असो, परमार्थामध्ये असो. जो जेवढा विचार उंचावतो तेवढा त्याला सक्सेस मिळतं, जीवनामध्ये उन्नती मिळते. आणि जो जो विषयांमध्ये अडकतो त्याला अधोगती मिळते. म्हणजे विचाराची दिशा आपणच ठरवतोय. आपण काय श्रवण करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. पदार्थ चांगले दिसती परी ते सवेची नासती आता भ्रष्टो ततो भ्रष्ट होती लोक तेने. म्हणजे जगातील आपल्याला सर्व वस्तू सुंदर वाटतात, चांगल्या वाटतात. समोर सांगतात ते नश्वर आहे. त्याची आसक्ती ठेवली तर दुःख निश्चित आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला सोडता आली पाहिजे, त्याग करता आली पाहिजे. समर्थाने सांगितलेलं आहे. श्रीरामाने सुद्धा त्याग केला होता, श्री विष्णूंनी सुद्धा त्याग केला होता, श्री कृष्णाजींनी सुद्धा त्याग केला होता. समर्थ सांगतात त्याग करता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. जर ती गोष्टी आपण पकडून ठेवली तर आपला नाश नक्की आहे. तो कोणताही असो, पैशाचा असो, अहंकाराचा असो, मोहाचा असो, लोभाचा असो, दंभाचा असो, तो कसाही असो त्यागता आला पाहिजे. तेव्हाच खरं
मोक्ष आहे. या कारळे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान सर्व सांडून निरंजन दुंडीत जावे. समज सांगतात या कारणे पदार्थ ज्ञान म्हणजे पदार्थ ज्ञान फक्त वस्तूंचं नको. समज सांगतात निर्जन म्हणजे एकांतमध्ये आत्मचिंतन हवं तर खरं आहे. आपण काय करतोय संसारात आलो फक्त पदार्थ जेवढे आहेत तेवढंच ज्ञान घेतोय. तसेच नाना जिन्सांचे अनुमानिक ज्ञान सोडून निरंजन असा परमार्थाचा विचार करायचा आहे. त्यांना धुंडायचं आहे. धुंडीत जावे. समजलं परमार्थ धुंडीत जावे. अष्टांग योग पिंड ज्ञान त्याहून थोर तत्वज्ञान त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे. म्हणजे अष्टांग योग पिंड योग त्याहून श्रेष्ठ सांगितलेलं आहे तत्वज्ञान. पण त्याहून आत्मज्ञान जे आहे ते अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून ते कसं प्राप्त होईल हे प्रथम पाहिलं पाहिजे. समजतात योग पिंडज्ञान तांत्रिक साधना चांगलं जरी असलं तरी त्याहून श्रेष्ठ जे आहे ते तत्वज्ञान आहे. आणि त्या तत्वज्ञानाच्या पलीकडे जे आहे ते आत्मज्ञान आहे. ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि फक्त ते ओळखता येईल फक्त विवेकाने. मूळ मायेचे सेवटी हरिसंकल्पामुळे उठी उपासना योगे इठी ते घातली पाहिजे. म्हणजे मूळ माया सेवटी म्हणजे मूळ मायाच्या पलीकडे प्रथम जेथे एकोह बहुश्याम असे हरिसंकल्प जेव्हा उठतो त्या अंतर्मनाच्या ठिकाणी उपासनाची योगी मिठी घालता आली पाहिजे. आपल्याला त्या गोष्टीमध्ये मिसळता आला पाहिजे. उपासना योगी मिठी तेथे घातली पाहिजे. मन त्या पलीकडे जाणं निखळ ब्रह्म निर्गुण निर्मळ निश्चळ त्याची खूण गगनासारखी. म्हणजे मन शांत नीरव निराकार झालं की निश्चळ ब्रह्माची अनुभूती येते. आणि मग त्या पलीकडे निखळ निर्गुण ब्रह्म असून ते गगनासारखं निर्मळ आहे निश्चळ आहे ही त्याची खूण आहे. येथून तेथेवरी दाटले प्राणी मात्रांचं बेटले पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे. म्हणतात तो ब्रह्म येथवर तेथवर म्हणजे सर्वत्र घनदाट कोंडाटलेला आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकठिकाणी आहे. वनस्पतीच्या ठिकाणी आहे. माणसांच्या ठिकाणी आहे. तो ओतप्रोत भरलेला आहे. प्रत्येक पदार्थामध्ये आहे. सर्वांमध्ये व्यापून आहे. त्या ऐसे नाही थोर सूक्ष्माहून सूक्ष्म विचार पिंड ब्रह्माचा संवार होता कळे. म्हणतात त्याच्याहून थोर काही नाही आहे. तो सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे. ते कसं हा विचार पिंड ब्रह्मांडाचा संसार झाला की कळतं. आत्वा पिंड ब्रह्मांड असता विवेक प्रलय पावो जाता शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. म्हणतात अवघा पिंड ब्रह्मांड असता म्हणजे पिंड ब्रह्मांड विद्यमान असतानाही विवेक प्रलयातून पाहून शाश्वत तत्व कोणतं याचा झाडा घेतला की ते उमजू लागतं. करुणा अवघा तत्व झाडा सारा साराचा निवाडा सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे. सांगतात याप्रमाणे सर्व तत्वांचा निराश केला की सारासार विवेकाने ठाम निवाडा झाला की मग सावधपणे सुखाने ग्रंथ बाजूला ठेवला तरी चालेल. फक्त आपल्याला सार विचार समजला पाहिजे. अंतरी आला पाहिजे. आणि त्यासाठी श्रवण महत्त्वाचं आहे. श्रवण मनन निजध्यास आणि अनुभव हे 4 पायऱ्या आहेत. आणि प्रत्येक गोष्टीचा आपण जर निराश केला आणि सारासार विचार ठाम झाला समजतात शेवटी काय आपल्याला चांगल्या गोष्टी अनुभवता आल्या पाहिजे. सार घ्यायचं आहे. आसार त्यागायचं आहे. आणि साराचा विवेकाने जर निवाडा केला चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या तर तुम्ही ग्रंथ बाजूला ठेवलात तरी चालेल. समर्थ पुढे सांगतात की नंतर तुम्हाला दासबोध बाजूला ठेवला तरी चालेल.
कधी? जेव्हा हे सर्व तुमच्या अंतरीमध्ये फिट बसेल, जेव्हा तुम्ही सारासार विचार वागत असाल, सावधपणे विचार करून जर तुम्ही वागत असाल, तर तुम्ही ग्रंथ बाजूला ठेवलात तरी चालेल. शेवटच्या ओळीमध्ये सांगतात, करुणा अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे. इति दासबोधे गुरुशिष्य संवादे. श्रवण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.